आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी तांबडा रस्सा। तर त्यासाठी साहित्य पाहून घेऊ। ओलं खोबरं, तीळ भाजून त्याची पेस्ट केली आहे, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, तेल आवडीनुसार घ्यायचं आहे, मीठ, हळद, गरम मसाला, जिरे, लाल तिखट, आलं लसूण पेस्ट आणि मटण शिजवून घेतलेले पाणी। फोडणीसाठी तेल घालू। मोठे चमच 2-3 घ्यायचे आहे। आपल्याला 5 ते 6 लोकांसाठी मिळेल एवढा रस्सा बनवायचा आहे। स्लो करून आपल्याला तेल गरम झाल्यानंतर जिरे टाकायचे आहे फोडणीसाठी। लगेचच आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची आहे 1 ते 1.5 चमच आणि परतून घ्यायचा आहे। थोडासा ब्राऊन कलर आल्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे। कांदा ब्राऊन झाला आहे। आता आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे। गॅसचा फ्लेम लो करून टाकायचा आहे लाल तिखट। गरम मसाला टाकायचा आहे, हळद टाकायची आहे। याच्यानंतर आपल्याला ओलं खोबरं आणि तीळ याची पेस्ट टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं। हे 2 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे, मसाला करपू नये म्हणून। आणि 5 मिनिटं आपल्याला मसाला याच्यामध्ये कमी पाण्यातच शिजवून घ्यायचा आहे। 5 मिनिटांनंतर आपल्याला तर्री आलेली दिसते। आता आपल्याला याच्यामध्ये मटणाचं पाणी टाकून घ्यायचं आहे। जसं आपल्याला जेवढ्या प्रमाणात रस्सा हवा तितक्या प्रमाणात। मटण शिजवताना आपण मीठ टाकलं आहे, त्याच्यामुळे आता थोड्या प्रमाणात मीठ आपल्याला अर्धा-1 चमचा टाकायचा आहे। आणि उकळी आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे। उकळी आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे। अशा तऱ्हेने आपला कोल्हापुरी तांबडा रस्सा तयार आहे।